टीईटी संदर्भात शिक्षकांसाठी महत्वाची मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। सीईटी 2008, 9 आणि 10 या 3 वर्षात संघर्ष कृती समितीची सर्वोच्च न्यायालयात मोठी लढाई। बघा, ज्यांनी सीईटी देऊन नोकरीला लागलेले आहेत। मुख्य मुद्दे सीईटी 2008 व 2010 पात्र शिक्षकांच्या वतीने संघर्ष कृती समितीने माननीय सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। या याचिकेत सीईटी 2008, 2009 आणि 10 परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना टीईटी मधून सूट कायम ठेवावी अशी मागणी करण्यात आली आहे। समितीचे म्हणणे असे की सीईटी 2008 व 10 परीक्षा या टीईटी पेपर 1 व पेपर 2 पेक्षा अधिक कठीण व उच्च दर्जाच्या होत्या। न्यायालयात अभ्यासक्रम व शासन MSCE अधिसूचना पुरावे म्हणून सादर केले। RT ऍक्ट 2009 लागू झाल्यानंतर 2013 पासून टीईटी अनिवार्य करण्यात आली, परंतु त्यानंतरही सीईटी 2010 पात्र उमेदवारांची शिक्षक भरती 2022 पर्यंत सुरू होती। यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सीईटी पात्र उमेदवारांना टीईटी परीक्षेतून सूट दिली होती। ती सूट कायम ठेवण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती। शासनाने मागणी नाकारल्यानंतर संघर्ष कृती समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि 28 एप्रिल 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। माननीय सर्वोच्च न्यायालयाने 28 एप्रिल 2026 रोजी याचिका स्वीकारली। या प्रकरणाची ओपन कोर्टात पुढील सुनावणी 13 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे। बघा, याची ओपन कोर्ट पुढील सुनावणी याची 13 मे 2026 ला दुपारी 12 वाजता होणार आहे। यामुळे सीईटी 2008-10 पात्र उमेदवारांमध्ये मोठी आशा निर्माण झाली आहे। कायदेशीर बाजू माननीय सर्वोच्च न्यायालयात सिनियर ऍडव्होकेट पुलकित अग्रवाल यांनी बाजू मांडली। सहाय्यक वकील ड्राफ्टिंग प्राथमिक कायदेशीर अभ्यास व काम ऍडव्होकेट सुविद कुलकर्णी यांनी पाहिले। राज्य समन्वयक या ठिकाणी माननीय रमेश बनकर नांदेड या ठिकाणी सर्व ही राज्य समन्वयकांची या ठिकाणी यादी दिलेली आहे। इतर सर्व शिक्षक कृती समिती, महाराष्ट्र राज्य संघर्ष कृती समितीची भूमिका आमचा न्यायालयावर पूर्ण विश्वास असून सीईटी 2008-10 पास शिक्षकांना टीईटीतून पूर्णपणे सूट मिळेल व पदोन्नती प्रक्रियेतही प्राधान्याने संधी मिळेल असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे। आता बघा, 13 मे 2026 ला याचा निकाल लागणार आहे आणि याचिकाकर्त्याला आपली बाजू मांडता येणार आहे। या ठिकाणी रमेश बनकर साहेब याचिका क्रमांक 70-291/2/2025 राज्य समन्वयक सीईटी 2008-10 संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य। बघा, जे शिक्षक बांधव सीईटी देऊन पास झालेले, सीईटी देऊन नोकरीला लागलेले आहेत 2008, 2009 आणि 2010 मध्ये, तर त्यांच्यासाठीच आहेत। सर्व शिक्षक बांधवांसाठी अजूनही टीटीचा निकाल लागलेला नाही। जे शिक्षक बांधव सीईटी पास होऊन आणि नोकरी लागलेले आहेत त्यांच्यासाठीच ही बातमी आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।